कशी सांगतो तुम्हाला रामायणामध्ये रामाच्या पक्षाला कोणते सैन्य होतं? राम पक्षाला कोणतं सैन्य होतं? रामाकडे सैन्य होतं रामाला मदत करणार. वानर सैन्य. बघा गोड उत्तर आहे वानर. रामाचं सैन्य कोणतं? नर. वानर. जे नर देव कार्य करतात त्या नराला वानर म्हणतात. गोड उत्तर दिलं आमच्या महाराजांनी. वानर चांगलं कार्य कर वानर. आणि जे देव कार्यामध्ये विघ्न आणतात त्यांना काय म्हणतात मग? वांदर. त्याला वांदर नाही तर बांदर म्हणतात. वांदर बऱ्याच डेगमा बाहेर बराच बांधण्याच्या सवराचं बऱ्याच डेगमा बाहेर आमच्याकडे तथा नदीला तथाने गोडी भरती. तुका म्हणे सत्य कर्म भावे साय घातलिया भय नरका जाणे. तुकाराम महाराज सांगतात चांगल्या कामाला साय व्हावं. पुढे जाऊन आपणही मदत करावी. आणि ती मदत केलेली कधी वाया जाते महाराज. पण जर मदत करायची नाही ठरली नका करू. पण कमीत कमी तिथे भय तरी निर्माण करू नका. घातलिया भय नरका जाणे. आणि जर आपण चांगल्या कार्यामध्ये दुसऱ्याला भय निर्माण करून दिला तर आपल्याला नरकात जाणे हे त्रिवार सत्य आहे. राम पक्षाकडून वानर मंडळी होती महाराज. युद्धाला सुरुवात झाली. रणांगणावर आले सगळेच्या सगळे. रावण पक्षाकडून सगळे राक्षस लढत होते आणि रामाकडून सगळे वानर होते. राम पक्षाकडून प्रत्येकाच्या जोड्या ठरल्या गेल्या आणि रामाकडून मोठमोठे फलाटे वीर वानर लढत होते. रावणाकडून कुंभकर्ण आला. जोडी चुकल्या गेली. वानर पक्षातलं छोटस गंधमादन नावाचं छोटस पिलू होतं. ते पळत पळत गेलं आणि कुंभकर्णाच्या पायाला गुडघ्याच्या मागच्या भागाला गुदगुली गेली. कुंभकर्णाने मागे वळून पाहिलं. कुंभकर्ण हाताला लागला. बापरे रामकडला येऊन नवीन जपतो की रामना येऊन नवीन आड्या घालत रामना येऊन नवीन आड्या घालत रामना येऊन नवीन जपतो नीच. रावण केला म्हणा कौतुक वाटलं महाराजचा कुंभकर्णाला. चवळी होती ना त्या वानाला पुढे जवळ होती ना धरला ना पायाजवळच्या आम त्याच्या बोटाजवळ बरोबर असा पकडांवरती फेकला. फेकून तळ हातावर घेतला आणि तळ हातावर घेऊन कुंभकर्ण विचारतो त्याला क्यों बे किसकी ओर से लड़ रहा है बे तू. त्या वानराच्या पिलाला विचारलं क्यों बे किसकी ओर से लड़ रहा है. ते वानराचं पिलू काय बोलतं मैं रामजी की ओर से लड़ रहा हूं. अच्छा बेटे तुझे मरने से डर लगता नहीं. इस युद्ध में तू मारा जाएगा तो मरने से तुझे डर लगता नहीं. तो ते काय बोलतो मुझे जीने का शौक नहीं तेरा जीने का बोलो जीने का मुझे जीने का शौक नहीं है. भगवान प्रभु रामचंद्र के काम करते वक्त खुशी से मर जाऊंगा. मुझे मरने से डर नहीं लगता. ठीक है बेटे कोई बात नहीं. तो बता दे जय रावण की होगी. इस साइड में बता दे. बोले नहीं जय तो मेरे राम की ही होगी. नहीं छोटे बच्चे ऐसे नहीं बोलते. बोल बेटे जय रावण की बोल. तो बोले नहीं जय मेरे राम की ही होगी. मैं तुझे और एक बात कह रहा हूं जय रावण की बोल. तो मैंने चिल्ला मत
काय तर माहिती होता याला उलटून बोलत चालेल कारण आता आपल्याला जगू देणार नाही कुंभकर्ण आपल्याला जगू देणार नाही मारणार हे देवार सते मारायचं ना मरावे परी किती पान उरावे मी रामाचा भक्त आहे कमी पडणार मी जरी एवढासा असेल पण कुंभकर्णाला जडच धरला आत्मविश्वास होता असा राग आला कुंभकर्णाला दाबली ना मूठ दाबली आणि त्या वानराच्या कानातून नाकातून रक्त बाहेर पडलं महाराज रक्ताच्या चिरकंड बाहेर पडलं असं दाबलं त्याला आणि थोड्या वेळाने मूठ सेल केली घाया झालाय आणि फेकून दिला बाजूला आणि पुन्हा युद्धाला सुरुवात पण तो पडल्यावर बघा चिंता छोडो चिंतन करो जमिनीवर पडला धारातीर्थी पडला प्राण थोडा निघणार आता थोड्या वेळात प्राण निघणार पण प्राण निघत असताना त्याने देवाचं चिंतन केलं श्रीराम जय जय राम 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 श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम आता नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला नावामध्ये एवढी पावर आहे माणूस आणि त्या ठिकाणी चैतन्य प्राप्त झालं टंकन उडी मारली आणि पुन्हा पळत पळत आला पुन्हा कुंभकर्णाच्या पायाला गुदगुली केली पुन्हा त्याने मागून पाहिलं आणि मग बोलतो कुंभकर्ण कौन है तो बोले तूने जिसको दबा के फेंक दिया था वो है मैं यहाँ थोड़े महीने तुझे दबा के फेंक दिया था मार डाला था फिर भी तू बच गया बोले क्यों नहीं बचेगा क्यों नहीं बचेगा बोले बात क्या है इतना बता दे बोले जितने तारे हैं गगन में उतने शत्रु होए मगर एक कृपा करे रघुनाथ तो बाल ना बाका होए जेवढे तारे गगनामध्ये येतात तेवढे जरी माणसाला शत्रू असले पण त्याने जर एका भगवंताचं नाम चिंतन सतत चालू ठेवलं तर भगवंत त्या दुश्मनाला नीटच करून टाकतो विठाला विठाला माझ्या भगवंताचं मी चिंतन केलं म्हटले तू काय केलं म्हणे भगवंताचं चिंतन केलं कसं केलं मग तरी सांगितलं इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले मी धरणीवर पडलो आणि माझ्या प्रभूला विनंती केली ए प्रभू माझ्या कुडीतून आता तू प्राण काढतोय ना या दुश्मनाने मला दाबून फेकून दिलं मी आता मरणार हे त्रिवार सत्य आहे पण मरत असताना माझी तुला कळकळीची विनंती आहे माझ्या मुखातून तुझं नाव चिंतन करून घे माझ्या मुखातून काय करून घे चिंतन करून घे आणि तुझं चिंतन करता करता मी प्राण सोडला पाहिजे देह सोडला पाहिजे देह ठेवला पाहिजे ही माझी अंतिम इच्छा आहे इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले गंगा जी का तट हो यमुना जी का बंसी बट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले। देवाला मी अशी विनंती केली, माझ्या भगवंताने माझ्यावर कृपा दृष्टी केली। रणांगणावर त्यांनी बसल्या बसल्या माझ्याकडे पाहिलं, चैतन्य निर्माण झालं, टंकन उडी मारली, तुझ्या मागे पळत पळत आलो। तेव्हा कुंभकर्ण म्हणे, अरे बापरे, एवढी पावर आहे तुझ्या भगवंतामध्ये, तुझ्या रामामध्ये एवढी पावर आहे, आणि उद्यापासून मी सुद्धा तुझ्या रामाला शरण आल्याशिवाय राहणार नाही। प्रसंगाचं वातावरण निर्माण केलं। वातावरण निर्मितीमध्ये राक्षसाची सुद्धा वृत्ती बदलून गेली महाराज। मी सुद्धा त्या रामाकडे यायला तयार, तुझ्या रामाचं दर्शन मी घ्यायला तयार आहे, नाम चिंतन करायला तयार आहे, राक्षसाची सुद्धा तयारी आहे। बरेच अजून जगामध्ये खल आहेत, खल राक्षस सुद्धा घ्या, राक्षसाची सुद्धा मती दुरुस्त झाली, पण जगामध्ये अजून काही खल बाकी आहेत मला, त्या खलांना अजून मी देव चालत नाही। तुम्ही म्हणाल महाराज खल कोण आहे, काय का सांगतो तुम्हाला, पशु बोलतो। आता बरेचसे पशु सांगितले, सगळेच पशु काही देवाचं चिंतन करत नाही, आहे काय? सगळेच पशु देवाचं चिंतन करत नाही। सगळ्यांनी जर देवाचं चिंतन केलं असतं तर कोणाला महत्व दिलं नसतं। आणि देवाची चिंतन, देवाची भक्ती चिंतन करणारे आहेत म्हणून, न करणारे आहेत म्हणून करणाऱ्याला महत्व आहे। जो परमार्थ करतो, बिना जो कधी माळा गळ्यात घालत नाही, तर त्याच्यामुळे माळ गळ्याला किंमत आहे, बरोबर? ज्याचं खाणं खराब आहे त्याच्यामुळे सात्विक अन्न घेणाऱ्याला किंमत आहे महाराज। जो घाण वागतो त्याच्यामुळे चांगल्या वागणाऱ्याला किंमत आहे। जो नेहमी नापास होतो त्याच्यामुळे पास होणाऱ्याला किंमत आहे। म्हणजे त्याच संतांनी असं म्हणजे निंदकांचे घर असावे शेजारी, असे निंदक बी असले पाहिजे, है की नाही? नास्तिक बी जगामध्ये असले पाहिजे, नास्तिकाशिवाय आस्तिकाला किंमत नाही। म्हणून एक पशु सांगतो तुम्हाला, पुढे चालतो कारण वेळेचं भान ठेवायचं आपल्याला। सगळ्या पशूंनी देवचिंतन केलं ना, आता एक पशु सांगतो तुम्हाला, तो पशु म्हणजे उंदीर। उंदीर सुद्धा एक पशु आहे। त्या उंदराची जागा कुठे आहे बरं? उंदराची जागा बिळामध्ये। हे तुमचं माझं व्यवहारिक उदाहरण झालं, व्यवहारिक उत्तर झालं, पण आध्यात्मिक उत्तर जर पाहिजे असेल तर गणपतीच्या पायाजवळ आहे। ज्याचा अधिष्ठान काय आहे? गणपतीच्या पायाजवळ। तुम्ही जे उत्तर दिलं मी चुकीचं म्हणणार नाही, पण ते व्यवहारिक उत्तर आहे। आध्यात्मिक उत्तर जर पाहिलं तर गणपतीच्या पायाजवळ उंदराचं अधिष्ठान आहे, गणपती जवळ आहे। म्हणजे तो देव पायाजवळ राहिला की देव त्याला भक्त समजतात। भक्ता राखे पाया दुर्जनासी संहारे। भक्ताने देवाच्या पायाजवळ राहो, देव त्याच्या मागे पुढे उभा आहे, सांभाळत आली आघात निवार आहे। मग भाग्यवान आहे तो उंदीर की त्याला गणपतीच्या पायाजवळ राहायला मिळतं। एक दिवशी तो गणपतीला काय म्हणे, उंदीर म्हणे, गणपती बाप्पा म्हणे काय कायम तुमच्याजवळ आटून राहतो, मला थोडंफार मोकळा बी फिरत जा म्हणे, जरा मोकळा फिरत जा म्हणे। मोकळा फिरा तुला मला कोण राहणार नाही, तू कदा बाहेर घ्या, काही जाय, कुठे लागणं, पडणं, जळणं, ठोकर लागणे, गाडी गी मांजेरी गी, काय सांगू मी, का तू मागणी त्यापेक्षा आपण आपला तडीवर चढवू। गणपती उंदीर सांगे असं जनतेने आपला तडीवर चढवू, अतिक्रमणपणा करू नये म्हणणे, तसं नाही म्हणणार। हे माझा थोडसा काय नेहमी सप्ताह रोज गोड गोड पंक्ती होती, एका नवद पंगत राहतो, थोडं मला काय पिरियड देतो। गणपती बाप्पा आहार कसा ढेकर, जसा आहार घ्या तसं रक्त तयार होईल, जसं रक्त तयार झालं तसं तुमचं ढेकर देतात आणि तशी तुमची क्रिया होईल। म्हणून हे बाबा, हे उंदरा, इथून पुढे कुठे जाऊ नको, मर्यादित जागेत राहा, म्हणजे रेंज मध्ये राहा। रेंजच्या बाहेर गेला तर तुला किंमत राहणार नाही। रेंजच्या बाहेर मोबाईलला किंमत राहते का?
त्यांच्याने किती मागायला रिअल नाही ते हटव किती आणि रिअल मध्ये आल्यावर बरोबर हा आत्ता मात्र अनुभवला हा का ही नाही पंढरपूरचा गणपती बाबा म्हणते काय बाबा काय झालं म्हणे देवा तुमच्याजवळ राहून राहून बसून बसून खाऊन खाऊन करे तोंड असं वस्तवी झाले म्हणे रोज कोणी तुला शेंगदाणा येत कोणी फुटाणा येत कोणी साखर येत कोणी पेढा येत आणि ते रोज रोज तुला पायदोड राहिले तर रोज रोज गोड गोड काय काय तोंड वस्तवी म्हणे म्हणे मग મને આ સુખ કરવાનો છે મન મુકે છોડ મન કા નજીક માં નજીક બળવા છે બજાર માં પી હે જસુ મન કા બજાર માં કાય એપિસોડ માં દરાક્ષ દે જસુ બસ કાય એપિસોડ માં દરાક્ષ તે દરાક્ષ ફક્ત મંદિરલે સમજે ગણપતિ को સમજે ગણપતિ મને તું દરાક્ષ લેના છે કાય એપિસોડ કમ પાડે હે તેરી તુને કાને भगवंत म्हणतात अरे बाबा मर्यादित जागेत राहा जाऊ नको मग पुढे गेला तर जबाबदार तू आणि मर्यादित राहिला तर जबाबदार मी नाही ऐकत गणपती बाप्पा सोडत नाही परवानगी देत नाही म्हणून गणपतीचं चिंतन सुरू झालं मला गणित गोंदी तिथेच उभा राहिला जात नाही मग गणपतीचं चिंतन सुरू झालं नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शेजारी घर होतं आणि घरात दुपारी दरवाजा लावून शेतात गेलेली मंडळी दरवाजाला कुलूप होतं उंदरेने पाहिलं देवाने डोळे लावले असं पुढची पाऊस घेत असं असं तिरपं मग त्याला खात्री आली की देव झोपले आता डोळे लावून घेतले हळूच घुसला शेजारच्या घरात दरवाजा लावला होता इकडून उडी मार तिकडून उडी मार तडा तडा खडा 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 सगळे भांडे पाडत होता मला आणि अंधारामध्ये मांजर बसली होती मांजर म्हणे चालले चालले जो तुना पुण्य से लेके तो पर तुना पुण्य से लेके तो तू बड़ा गाव में खिड़ा बड़ा करता खिड़ा पड़ता में चालले या पाठीवर पाळ बांध उडा बांध आणि मांजर गुच्छ बापी चालले चालले तुने जो चाल द्या तो चालू देतो तुम्ही धक्की राहिली ना डकाट आणि ते असं हो कोण इजा म्हणतो हो दोन बिघा इडली म्हणतो तुम्ही काय काय भेटायचं म्हणतो त्यांच्या उड्या मारते कोणी मेलं नाही माणसं मिळालं तू कोणी बोलत नाही तू कोणी बोलत नाही तू तुला कदा ही की राहणार कदा कधी काय काय करणार पण कधी मुंद्री ऐकली बरं आता गडबड करतो पण मांजर गडबड करते मला मांजर आपला स्वभाव तिचा आहे किती दूध डोळे मिटून जात मांजराचे मने चोर जाते विद्ये साधनाची सरावला आहे कंबदाचा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा
गुपचूप डोळे मिटून बसली ती म्हणे ये चालेल 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 गुपचूप बसली बिचारी आणि याला अंधारात काय बसलंय कोण बसलंय याला माहिती नाही उजेडातल्या माणसाला अंधारात काय चाललंय दिसत नाही पण अंधारातल्या माणसाला बरोबर दिसत की उजेडात काय चाललंय एका घरामध्ये सासू सोन्याचं जमीन आहे एक नंबरच्या एक नंबर कट्टर विरोधी होत्या अजिबात एकमेक सगळे बोलले नाही आणि बोलायचे टाळण्यात एवढं बोलायचं बरे पप्या तुला आजी म्हणा आजीले म्हणा असं आजी अरे पप्या तुम मम्मी म्हणा जेव्हा घे म्हणा तू तुमचे दिले मारणी शकत काही नुसती मना म्हणा चालली अशा समोरासमोर बोलली नाही पण येणार सावरत काय झुलूस करेल झुलूस करेल एक दिवशी तिने डेअरिंग केली म्हातारीने म्हणे का काय खाऊन जाय मग बिन बिन करत काय करतो काय म्हातारा शिशी आहे देत नाही म्हणे आणि सोनबाई म्हणे ती कशी सोय ना नाका मागूस रे ती भाषेत तेच मग तिने काय केलं म्हणे आत्या काय शिवाय दी तुम्ही काही हरकत नाही पण तुम्ही काही माहिती काय करून देत पाणी पडणार ना पट घर काही गेम नेमकं शियस ना काय बसवर बड्या शिया घाण होती माय म्हातारी जाऊ दे 2 दिवस झाले सासूला म्हटलं ते डब्यावर जर गळाला असेल की धाब्याचं पाणी मग शिवाळ्या डबे खराब होईल मग हिने ते गळालेल्यामुळे डबं चांगलं स्वच्छ केलं का नाही शिवाळ्या वर्ष काढले का नाही असं पाहावं मग जाऊन पाहत असेल तर मग मी पाहायला गेले तर मग ते म्हणे मग तुमचं खोटं जर मी गरमा अशी शेण गरमा तशी रिकामी जुलू होईल त्यापेक्षा ते काय सासूबाईने काय केलं इले गरमाईन बाहेर काढतो म्हणजे आपलं तपासता येईल मग तिने काय म्हणा काय परत पाणी पडणार डबा जर काही घे म्हणे आणि त्या तुला काही देखा नाही तू म्हणे काय जावरी भेटते किती मोठे बरी घेत म्हणते दाबा तू एवढं कर एवढ्या जावरी तुला सासू येते सासूचं काम सुनबाईला ऐका लागतं कारण सासूनबाईचं नाव काय सुन बाई ऐकण्याची क्रिया सुन साहेबा सुन आणि सासूबाईने बोधड्याचं काठोडं बांधून दिलं जाय बेटा धुवून आण तिने मी गाठोडं घेतलं चाललेलं नदीवर पण असा तरी विचार कर दळले कधी पाणीलाही सांगत नाही आणि सांगत तरी मी ऐकत नाही इथल्या गोदड्या कस काय बांधली नव्हती नदी दळली ते माझ्या नदीवर टाकू काढव असं विचार करत आणि शंका पण आता नावीला ते सासूबाईचं ऐकावं लागतं नदीवर पाणी नदी काठी गेली त्या गोदड्या तशा ठेवल्या कधी नाही एवढ्या जावरी कामं काढली नाही होती काहीतरी भानगड शे हिने माझ्या गरमेन कमवा आपलं गरमा काहीतरी भानगड शे असं पुसलं तिच्या डोक्यात मग तिने काय का सगळ्या गोदड्या एकत्र केल्या आणि अशा पाण्यात सोडून दिल्या आणि त्या पाण्यातून तशाच वडल्या आणखी उलटा भाग पुढे करून दिला आणखी तशाच बुडवल्या तशा वडल्या आणि ठेवाना पाय गोदडी बांधना का थोडं सासूले वाटत आता 2 वाजून काही घरी मस्त दाना उभ्या लागली ना चुला कोकणा टीटी ना काय पाणी काय लागलं इथल्या मोठ्या शिया गपकन टाकलं शिवायांचं जेवण असं आहे मला फटक्यात बनवता येतं पण फटक्यात खाता येत नाही ताबडतोब बनतात पण बनव खाता येत ताबडतोब पात्र्यातल्या चाळणीतलं पाणी गाळून घेतलं आणि चाळणीतल्या शेवळ्या ताटात टाकल्या आणि मग म्हणे आता शेवळ्या जर आठे थंड्या करत कोणी कधी मध्ये पाहिजे केली 3-5 सांगितली बेवती ती तिने कमी बुकी त्याच्या अंधारामा खोलीमध्ये असेल खाई खोलीमध्ये घेऊन गेली आणि लवकर थंडे होते म्हणून 15:30 ते लवकर थंडे झाल्या पाहिजे असे प्रयत्न करत होती म्हातारी सुनबाई तिकडून गाठोडं उठवलं चालली करा घराकडे आणि ठेवलं ओट्यावर गाठोडं आणि घरात डोकं पाहते माझ्या आठवण तरी घर उघडून दळली कधी प्रेमली कधी घेऊन दळली अशीच करत माझ्याकडे चावायला घेऊन कोठे नाही माझ्या आठवण तरी घर कोणी नाही घर आणि तरी उघडं घरात गेली सुनबाई पाहत तिथं म्हातारी दिसत म्हातारी अंधारामध्ये बसली अंधारातून तिला दिसतंय उजळा म्हणे माय काय आवडत असो
बरोबर घेतो मी चाकी तार जोडी चोरी सरासरी चाकी चोरी सांगून म्हणे आपण सुनबाईने काय केलं महाराज घरात आली तिने चुल्याकडे पाहिलं चुल्यावर दूध तापत होतं दूधला शेतकरी गेली होती ती सुनबाई म्हणे माया दडली मी कधी जात नाही करणार आहे आज पण जाईल कर जाईल म्हणजे दडली येते तर मी करणार मग तू की एवढा मोठा कल्ला घेतला त्याच्यावर चमच्याने थरी काढून घेतली जाडी थरी होता तिने पुढे दूध ना लागला पडले ना तो कल्ला दूध नाही बिन चालली खोली उद्या मग सुकोनी देखील चांगली तडली पैसा आपण पण दोन घेऊन कल्ला घेऊन चाकीन ठीक मग आपला धावे असं ग्लास घेऊन सुनबाई घरात चालली आणि सासूबाई ते शेवया गार करत होते महाराज असं फिरत असताना चालतात आता हिला काही दिसली नाही अंधारात कोणी अंधारात उजरातून येते चालता चालता सुनबाईचा पाय शेवयाच्या ताटात पडावा सासूबाई मग पोरी अंधारामध्ये खाली डोकवून काढलं तर दळीला ताटवा शेवया दळीचा पदरवरी शावागावरी शेवया थंड करून आता सासू येते सासू तर सासूच आहे सासू काय करते शामरी पोरगी हुशार होती मला सुनबाई तिने पाहिलं आणि ती काय बोलते आत्या तुम्ही कोणत्या शिया काय ना काय दूध टाकल्या तिच्या लिमान सारखी होती तिने गप्पा आणली मला सांगायचं काय महाराज की नाव उजेडातल्या माणसाला अंधारात काय चालू दिसत नाही पण अंधारातल्या माणसाला उजेडात काय चालू व्यवस्थित दिसतं आपल्या मुद्द्यावर या उंदराला अंधारातली मांजर दिसली नाही पण मांजरीला उजेडातला आणि उंदीर दिसत होता म्हणून तो जवळ आला उडी मारत मारत आणि टनकन उडी मारली तशी मांजरी जवळ गेल्या मांजरीने असं टपकन धरला मग मांजरीने तिच्या हात फिरवणं असं तोंडाकडे पाहिलं उंदीर देखे मांजरीकडे मांजर देखे उंदीर मग तो उंदीर म्हणे म्हणजे उंदीर मी जे बोलत तसा बोलत नाही तो पल्ल्यावर तुम्ही कधी कोण धरत नाही आणि जे धरत कपडा कराशिवाय अंधारात टपकन टाकून घेतात यज्ञत्वानं निवर्तन्ते तत्थामं परमं मनो विठ्ठल विठ्ठल बरेचसे पशु मानकरी पशु सांगतात कीर्तन संपतो म्हणून थोडसा काळ पुढे जायचंय पक्षी दुसऱ्या नंबर कडे पक्ष्यांचं आहे पशु पक्षी पक्ष्यांनी देवाचं नाम चिंतन केलं कोणता पक्षी तुकाराम महाराजांना विचारा तुकाराम महाराज सांगतात गरुडाची पायी गरुडाची पायी गरुड पक्षी गरुडाला तुकाराम महाराज विनंती करावी आणि बाबा लवकरात लवकर भगवंताला घेऊन ये आणि माझ्यासारख्या दिन दुबळाचा उद्धार कराय भाग्यवान एक पक्षी कोण गरुड दुसरा पक्षी रामायणातला सगळ्यांच्या परिचयाचा पक्षी रामायणाचा जटायू पक्षी आहे रावण सीतेला घेऊन जात असताना रस्त्यात आडवा झाला ए दुश्मना ए दुष्टा सोड माझ्या आईला नाहीतर माझ्याशी युद्ध कर याला म्हणतात राम भक्त
नाही तर आपण जर असं काही देखत आपण ए कर नको सारे आता वारे उद्या रे मस्त उद्या रे ते करे मारा मारे कधी वय नाही ते करे आता वारे आता निघा रे उद्या रे तो कधीच ना मांगी राहता पण सांगी राहता आता मस्त आहे आता वारे आवडून करे आपला कर्म यार चला रे आता वारे अहो आपला धर्म आहे आणि मला जटायू मागे थांबला नाही माझ्या सीतामाईला घेऊन त्याला तिकडे धावला अरे माझ्या युद्ध कर सोड माझ्या आईला मग रावण म्हणे ठीक आहे युद्ध करतो तुझ्याशी पण सांग तुझा मृत्यू कशात आहे रावणाने कपट केलं मला सांग तुझा मृत्यू कशात आहे आणि निष्कपट होता म्हणे माझे पंख तुटले का मी मरतो निष्कपट होता रामाचा भक्त त्यासाठी माझे पंख तुटले की मी मरतो पण सांग रावणा तुझा मृत्यू कशात आहे रावणाने कपट केलं कपटात काय होतो माझ्या पायाचा अंगठा फोडला की मी मरतो वेळ न लावता जटायूने झडप घातली रावणाचा अंगठा फोडलाच तो अंगठा जवळ आल्यामुळे रावणाने पंख धरले आणि उपटून टाकले आणि पंख उपटून रावण सीतेला घेऊन निघून गेले आणि तो धरणीवर पडला कोण जटायू धरणीवर पडल्यानंतर चिंता छोडो चिंतन करो श्रीराम नामाचं चिंतन कर श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आता नाम घेता वया गेला इस्सा कोणी ऐकला अर्धा त्याची हात मारली महाराज जवळ बेंबीचा जेठ तुझे तव पांडुरंग भेटे श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणाला घेऊन सीतेच्या शोधार्थ जात असताना महाराज त्यांच्या कानावर आर्ततेचे हात आले जिथे जटायू पडला तिथे चालले लक्ष्मणजी आणि रामचंद्र प्रभू आता हा रामनामाचं चिंतन करतो दुसरा पक्षी बघा सगळे पक्षी देवनाम घेतली सगळे पक्षी भक्ती करत नाही मग ससाना ज्याला कोणी शिकारा म्हणतो कोणी ससाना म्हणतो तो ससाना नावाचा पक्षी असं एका ठिकाणी उडत होता पुढे विदायने मागे त्याने पाहिलं आज जखमी पडलेला आहे जखम झालेली आहे त्याने वरून येऊन त्याच्यावर झडप घातली त्याच्या मासाचा गोळा तोडला आणि तोडून पळून गेला हा वास्तविक हा भक्त आहे देवाचा हा भक्ती करतो याला दुःख झालेलं आहे याला संकटात सापडला हा दुसरा येऊन त्याचा लचका तोडतो आणि तोंड जोरात ओरडला कोण ओरडलं जटायू एक जण म्हणे महाराज तुम्ही बी खूप दिनना चालण्या दाखवत म्हणतो म्हणतो काय रे म्हणजे पक्षी असं म्हणत का असं म्हणत म्हणे मग कसं म्हणत पक्षी असं म्हणत तुझ्या मताला मी सहमत आहे पण तो म्हणताना काय म्हणतोय तुला कस काय माहिती म्हणजे काय सखा भगवंत वाचा त्याने देह दिले त्याने चोच दिले त्याने आवाज दिलाय पण आवाजामधला अध्यात्म काय हे तुझ्यासारख्या माझ्यासारख्या मानाटाला काय कळेल त्याचा उद्दिष्ट काय ओरडून राम आणि नाम घेता वाया गेला कोणी ऐकला तो हा लसका तोडतो तो राम राम रडतो बिचारा अरे काय मला लसका तोड रे काय चोच मारी रे तू अरे काय पिढा होणार तू असं मग तुम्ही मला याचा सिद्धांत सांगतो मला ऐकायचं उतारा ना हे झालं रामायणातलं आता या कलियुगामध्ये तुम्हाला जटायू दाखवतो मी आणि ससाना बी दाखवतो चला तुम्ही माझ्या मागे फिरा फक्त नदीनं आखाना भाग सोड्या तथांनारे चला गेलो आपण तिकडे कोणतं एक गाव म्हणजे समजा माझ्याच गावात चला आपण गल्लीमध्ये फिरता फिरताना एका ओट्यावर जटायू पक्षी झोपलेला दिसला एका ओट्यावर बाजेवर पडलेला जटायू पक्षी की ज्याचे पंख तुटून गेलेले आहेत आज सुद्धा बरेच जटायू पंख तुटून दारासमोर घाटीवर पडलेले आहेत महाराज का त्याला विचार कर तुला पक्षी कोण तोडत अरे बाबा कसा विचार चार माझ्याकडे नाही राहू हा मी घेऊन बायको मी थोडीच गजून लढणार दोन मला पक्षी तोड टाकेल तो जटायू त्याचा अनुभव सांगतो मग त्याला दुसऱ्याकडे राहत जातात तदा राहता यादा राजा नालाय करत अरे नामला आपलं म्हणतात गो ते बायको म्हणे आपल्याकडे आपल्या जन्मात गेले का आता थालीशी लागतायत का आधी चुलू 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 करे मग ते पेक्षा या पके तोडणार करी बघले बरी असं जटायू म्हणे बरं
आता असे दुःख घेऊन पडलेले असतात वयोवृद्ध बिचारे जटायू. रस्त्याने जाणार त्याला माहिती राहतं याला दुःख आहे, याची कोणी सेवा करत नाही, याला त्रास देतात. मग येणे चोस मारो का त्याने बराच संसारा सगळे घरी फिरतात. मग ते म्हणत कस काय बरं का मग तो रडतो का झाले माझ्या रे. महाराज नुसती विनोद नाही किंवा टाइमपास नाही, वस्तुस्थिती म्हणतो तुमच्या पुढे मी. मला टाइमपास करून निघून जायचं नाही. खूप रामायण सांगतात, खूप भागवत सांगतात, गीता सांगता येणार आहे. पण आजची परिस्थिती काय जरा विचार करा. आपल्याकडे ज्यांच्याकडे वयोवृद्ध असतील त्या वयोवृद्धांची सेवा चांगल्या पद्धतीने प्रसन्नतेने सेवा करा. आणि ते मरत असताना तुम्हाला चांगला सेवा जर देऊन गेले ना तुमचं आयुष्याचं कल्याण होईल. पण जाता जाताना जर शाप येऊन गेले 7 जन्मापर्यंत आपलं बरं होते. मला विठाला विठाला आमच्या मुद्द्यावर रामचंद्र प्रभू तिथपर्यंत आले, त्या पक्षापर्यंत आले, पक्षाचे पाय धरले, पक्षाला उचललं, मांडीवर घेतलं रामचंद्र प्रभूने. आणि रामचंद्र प्रभू बोलतात काका ही दशा तुमची अशी कोणी केली. काका म्हणतात जटायू पक्षाला रामचंद्र प्रभू काका म्हणतात. काय कारण आहे? कारण जटायू पक्षी दशरथ राजाचा परम मित्र होता. रामचंद्र प्रभू म्हणतात जरी जातीचा पक्ष असेल पण माझ्या बापाचा मित्र आहे ना मग तो माझा काका आहे. याच्यातून शिकण्यासारखं मला रामायण ग्रंथ संसाराच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारा ग्रंथ आहे. आपण आपल्या सख्या भावाला बापाच्या सख्या भावाला भाऊबंद म्हणतो. मला आपण काका म्हणत नाही. बापाच्या सख्या भावाला लोक काय म्हणतात समजी देऊ किती सुत नाही. जगाची तऱ्हा चाललेली महाराज मांडीवर घेतलं काका ही दशा कोणी केली. आणि आत्मनिवेदन नवविधा भक्तीतला शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन केले. रामचंद्र प्रभू म्हणतात काका मी तुम्हाला दिव्य देह देतो, दीर्घ आयुष्य देतो, घाबरू नका. म्हणे नाही यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पाऊल विसावा कुंटलिया धावा दुष्टची झाला मोक्ष दिला त्या पक्षाला. चला पुढे श्वापद म्हणजे दुसऱ्या प्राण्याला मारून खातात त्याला श्वापद म्हणतात. आहे पशुच पण दुसऱ्या प्राण्याला मारतात आणि मग त्याला मारून खातात त्याला म्हणतात श्वापद. या श्वापदांनी देव दानवांच्या युद्धामध्ये देव पक्षाला राहून दानवांचा संहार केला, यांचा उद्धार झाला. पुढे चला कीटक लाईटाजवळ जाऊन चिटकून मारून जातात. हे दुसरे कीटक आजूबाजूला बसले सगळे पाहतात. तो जाऊन चिटक मारला मग दुसऱ्याने उठून आणखी लाईटाला चिटकावं का. मग असे बरेच कीटक आहेत 3000 दिसे आहे ना पण तरी 73 पडतात. तटे जायचं नाही आजार लागतात बुवा, तोंड सोडितात बुवा, अन्य अन्य सगळे आजार दिसतात. कोणती जागावर गेलं म्हणजे कोणता आजार लागतो सगळं दिसतं. पण दिसतं तरी 73 पडतो. तरी 73 पडतो. या लाईटवर लागते ना ती बोलते जातीच कीटकांची जातीच आहे महाराज. पण देवाच्या मंदिरात जा तुम्ही आता हे जे लाईटला चिटकून मरतात त्याच जातीचे देवाच्या अंगावर बी खेळतायत. जाऊन खेळतात देवाजवळ पडलेला प्रसाद खातायत. का धन्य माता पिता तया पुढे कन्या पुत्र होती जे सार्वजनिक तयाचा हरिकर जात आहे तीच. पण बाकीचे देवाजवळ आणि बाकीच्या लाईटाजवळ चिटकून मरून राहिले. भ्रमर चला पुढे भ्रमर. या भ्रमरांचा परिस्थिती काय आहे. राईबाई रावणाच्या राज्यामध्ये चंद्रसेना आईबाई रावणाची पत्नी चंद्रसेनेकडे हनुमंतराव गेले आणि सांगितलं आई माझ्या रामचंद्र प्रभूला यश मिळत नाही. सगळे राक्षस जिवंत होतात. युद्ध चालू होतं आईबाई रावणाचं रामाचं युद्ध चालू होतं. अनेक राक्षस जास्त निर्माण व्हायचे पण मरत नव्हते. रामाला यश मिळत नाही. हनुमंताला चिंता पडली आणि चंद्रसेना विचारला आई हे राक्षस कसे जिवंत त्याचं वर्म काय सांगा. तेव्हा त्या चंद्रसेने सांगितलं म्हणे तू कोण. म्हणे मी राम भक्त हनुमान आहे. मग मला वचन दे तू जर राम माझ्या मंचकावर 5 मिनिटं घेऊन आला पाहिजे मी तुला हे गुपित सांगते. देऊन टाकलं वचन. हे दिलं वचन कारण पती लक्ष्मीचं जाणत असेल. देव काय त्याचं वचन देऊन टाकलं. 5 मिनिटं तुझ्या मंचकापर्यंत रामचंद्र प्रभू येतील. पण येताना जर अपशकुन घडला तर तिथून परत जातील. एवढी मोकळी वाट करून घेतली. आता तो बाकीचा सविस्तर भाग मी सांगत नाही. माझा मुद्दा मला मांडायचा पुढे निघतो मी. तर त्या चंद्रसेन सांगितलं ठीक आहे मग आता इथून काही
अत्याचार होतात. तर तुम्ही काय करा, या भ्रमरांचा बंदोबस्त करा, म्हणजेच तुमच्या रामाला यश मिळेल. वा आई, तुमचे उपकार मी रामले लवकर दाखव. ठीक आहे. घटनास्थळावर गेले, त्या कुंडातून मुंगावरती आम्ही घेऊन येतो. हनुमंताने धरला, ते पटकणे उचलला की ते पटकणे, सगळ्यांना पटकणे देऊन घायाळ केलं आणि त्यांचा मुखिया बाहेर आला. आणि मुखियाला धरावं त्यापर्यंत त्याने पाहिलं, मुखियाने आपले सगळे भ्रमर भयभीत होऊन पडलेले आहेत. मग त्यांची अवस्था पाहिली, तो मी घाबरला, तो हनुमंताला शरण गेला. शरण शरण हनुमंता तुम्हा शरण शरण हनुमंता तुम्हाला काय भक्तीच्या त्या वाटा माझं दावा सुभटा. मी तुम्हाला शरण आलोय, आम्ही काय केलं पाहिजे, आम्हाला मार्गदर्शन करा. अरे तुम्ही राक्षसांना मदत करतात, राक्षसाला मदत करू नका, रामाचं काम करा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. काहीच करू नका. चंद्रसेनाच्या महाराजांनी तुम्ही लाकडी पलंग येतो आतून कोरून ठेवा, हे रामाचं काम आहे. त्यांनी अमृत बंद केलं आणायचं आणि पलंग कोराला निघून गेले. अमृत आणणं बंद झालं, राक्षस मेले, रामाला यश मिळालं. मग रामचंद्र प्रभू म्हणतात हनुमंतराला, हनुमंता हा सगळा प्रकार कसा घडवून आणला तुम्ही? तेव्हा हनुमंतरा म्हणतात, माझं पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी. माझ्या सारख्याला का मोठेपणा देतात प्रभू? तुम्ही सगळं करून घेतलंय. आता तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, तुम्हाला तुमचं नाव सांगून मी ज्यांना ज्यांना कामाला लावलं त्यांच्या सगळ्यांचा उद्धार करा, असं भानुदास महाराजांच्या प्रथम चरणात सांगतात. पशुपाची Bye.
संगीत तो ईश्वर की शक्ति है, हर स्वर में बसे राम। रागे सुनाए रागे ने राम। पशु पक्षी स्वपद कीटक भ्रमर राम नामे उद्धार एकच होय। मी तुम्हाला बोलता बोलता बोलून गेलो होतो दृष्टांत आणि सिद्धांत। आतापर्यंत जे तुमच्याशी मी बोलत आलो ते दृष्टांत ब्रह्मांडात होतं किंवा ब्रह्मांडातील दृष्टांतासाठी बोललो। आता सिद्धांत ऐका। तुमच्या माझ्या पिंडामध्ये हेच पशु पक्षी श्वापद कीटक भ्रमर आहेत। यांच्याकडून आपण भक्ती करून घेणे, नामचिंतन करून घेणे हे आपलं कर्तव्य आहे। पडिले वळवणं इंद्रिय सगळा आपल्या इंद्रियांना वळण लावून घेणं हे आपलं कर्तव्य आहे। मग सिद्धांत कशाचा आहे बघा। श्रोत्रम चक्षुषा स्पर्शनं च रसनं घ्राणमेवश्य अधिष्ठाय मनस्याय विषया अनुपसेवते। अशा पद्धतीने श्लोकात केले। श्रोत्रम बघा किती आहे। श्रोत्रम चक्षुषा स्पर्शनं च रसनं घ्राणमेवश्य किती झाले 5। बघा बोलता नवीन। श्रोत्रम चक्षुषा स्पर्शनं च रसनं घ्राणमेवश्य 5 येऊन झाले। मग या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे श्रोत्रम म्हणजे पशु पक्षी श्वापद कीटक भ्रमर। श्रोत्रम चक्षुषा स्पर्शनं च रसनं घ्राणमेवश्य म्हणजे यांना उपमा कशाची दिलेली आहे। या पशु पक्षी श्वापद कीटकांची उपमा दिलेली आहे। कोणाला? तुमच्या माझ्या शरीरातल्या ज्ञानेंद्रियांना। 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मिळून हा एक रथ उभा, याला दशरथ म्हणतात। हा रथ जो आहे ना याला दशरथ म्हणतात। का म्हणतात? 10 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय असे 10 एकूण त्याच्याने उभा असणारा हा रथ। आणि त्याच्यातील 5 ज्ञानेंद्रिय। श्रोत्रम म्हणजे कान, श्रोत्रम चक्षु म्हणजे काय? डोळे। श्रोत्रम चक्षुषा स्पर्शनं च म्हणजे त्वचा। रसना म्हणजे जिव्हा। रसनं घ्राणमेवश्य घ्राण म्हणजे नाक। कान, डोळे, त्वचा, जीभ आणि नाक या 5 ज्ञानेंद्रियांना पशु पक्षी श्वापद कीटक म्हटले। यांच्याकडून भगवंताची भक्ती करून घ्या, त्यांचा आस्वाद घ्या। एकदा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं कळकळीने विनंती करून का सांगितलं? माझा बाबाचा दुसऱ्याच्या सांग। Oh,
म्हणून याकडे नामाचे चिंतन तुटेल बंधन यमपाश यमाच्या पास तुटलं महाराज सांगताना सरळ सरळ धरून जातो. आज पहिला दिवस आहे, थोडं 10 मिनिटं उशीर होईल, चालेल ना? फक्त 10 मिनिटं. उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, बडगावला रात्री 1 वाजता एक उतरला, हा मर्दाचे राहणारी व्यक्ती आहे. आणि रात्री 1 वाजता बडगावला उतरला, कोणीच जोडीदार नाही, वाहन नाही, काय नाही, एकटा आहे आणि पायी पायी यायचे. मग त्याने काय विचार केला, कसा तरी इकडच्या पेठ मध्ये आला, कसा तरी फाट्यापर्यंत आला, त्या कमान जवळ उभा राहिला. इकडून 1 वाजता, इकडून 1 वाजता, तिकडून मी असं चौफुली देते. विचार करत मागे पुढे जावं का नाही, अंधारातून दिशी राहिला, जावं का नाही. मग एक मन काय होतं, आहे पण आवडतं, त्याचं म्हणतो आहे पण आवडतं. आता तो नारे निघते मला, आता त्याचा हा बी मी तोच म्हणतो, त्याला दुसरा कोणी विचार नाही, आई पण आवडत, आज कोण सांगे का ते म्हणे जावं का नाही, आणि ते म्हणे आहे पण आवडतं. कोण बोलत तुमचं? माणसाची 2 मन असतात, दुधारी मन, दुधारी, मंडोदरी नाही बरं, मन दुधारी. लोकांनी मंडोदरी करून म्हणजे आपण भरोस करून टाकला. रावणाच्या पत्नीचं नाव मन दुधारी आहे, पण आपण मंडोदरी म्हणतो. मंडोदरी मंडोदरी नाही, मन दुधारी. एका मनाने राम भक्ती, एका मनाने पती सेवा, म्हणून मन दुधारी आहे. तसं आपलं सुद्धा मन दुधारी आहे. एक मन म्हणता अंधारानं काही जा म्हणजे नाही, कोणी मोटरसायकल देऊ तर वाढ चौकलीवर जाऊ, तो पण एक मन म्हणता आहे बरं म्हणतं इटाची भट्टी, असं ते म्हणतेस. आणि मनाचं नीटपणा केला, लागला मार्गाला. चालता 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 थोडा 1 किलोमीटर अंतर पुढे आला. एकदम लक्षात आलं त्याच्या, आज आमोश आहे. आमोशा आमोशा त्यांच्या माझा आमोश आहे. अंदर किर्रा काय एवढा दिवस वय ना आमोश. त्यांच्या मला किडा न्यायला कर करेल, आज आमोश आहे. काय बरं गाव ना. आणि ते एकदम त्याच्या लक्षात आलं, त्या नालापा कर्ज पुढे घे का आंबान जाळपा थोडक्यात काहीतरी घटना लक्षात घटना आहे. आमोश येणारी राम आणि काही डांबरी रस्ता सेंटर सापडत, रस्ता बी काय, रात बी काही. राम 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 थंडी ना दिन मगा
आमची घटना व्हायची तिथपर्यंत आला आणि तिथे जाळीमध्ये खबरदार झोपली होती मी शेंटर सोडते ना आणि जाई मग पाय घालते ना पण आज जबे खबर तो 3 पटकने काढला कधीतरी कपडे चढतो उठला आणि वरती चढला राम मागेत नाही घ्या वर चढणं गाऊन लाईट दिली घ्या आणि चढ गया म्हणजे फटने लगी जेव्हा भजने लगी येता जेव्हा माणसावर काही टिकून जाते ना भगवान महाराज तेव्हा माणसाला वाटतं की आता देवाचं नाव घेतलं पाहिजे फटने लगी जेव्हा भजने लगी प्रसंग येऊन गेला आणि राम भजन मागे राहून गेला मला बदलून गेला आणि तू देवाचं नाव तेवढ्या पिढ्यामध्ये ते घेतलं तर देवाला तेवढा आनंद वाटला त्याचं हरिख वाटत देवाला आनंद होतो देवाचं नाव घेतलं तुम्हाला आईला जर मुलाने बोबडं पुकारलं तरी आई सगळं काम सोडून त्याच्या तरी मॉम ते ना पटापट पप्पी दे जेवढा आईला आनंद होतो तुलाबद्दल तेवढा भक्ताने देवाचं नाव घेतलं तर देवाला आनंद होतो किती आनंद होतो त्या आनंदाचं प्रमाण सांगतो सेवा समाप्त करतो लग्नामध्ये नवरीने नाव घ्यावं असं एका म्हातारीला वाटलं लग्न दर्शनात चालले होते म्हातारी थांबून घेतलं आणि पदर घेतलं नवरीचं नाव घ्यावं नाव घेतलं पिटे 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 पिटी पिटे पिटी 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 खाची पिटी की सरतो माझ्या मिस्टर मनसे पाठीचे टाकतो तिला आनंद वाटला नवरदेवाला एवढा आनंद झाला त्याच्या नाव घेतल्याबद्दल इतका आनंद त्याच्या आनंदाला पारावार निमार नुसतं लग्न झाल्यावर नाव घेतो लग्नाच्या आधी बाया त्याला बंदड म्हणतात तरी बंदड इथलं बंदड खुशी बस किती खुश होत लग्न रात्री गाणं म्हणतात बाया तो दादावर उघडीवर तोंड दिसणार होता लग्नामध्ये बाया गाणं म्हणायचं आणि मी दुनिया सगळ्या भाषा एकत्र करून गाणं आणि एक म्हातारी नाचे नवरी नाही काय गाणं म्हणा मग त्या पूर्ण काय गाणं म्हटलं महाराज तुन कोण हौसेदार रे तुन कोण हौसेदार रे तुना मामा हौसेदार रे तुना मामा हौसेदार रे तुना मामा हौसेदार तुने मामी रे मारू पुढे बंधू तुने पुढे पुढे राजबंदर दावा असेल कालपडी नवरदेवाने नवरीने नवरदेवाचं नाव होतं त्या नवरदेवाला एवढा आनंद नुसता विनोद दिला मला काहीतरी पटवून द्यायचंय नवरीने नवरदेवाचं नाव होतं त्या नवरदेवाला एवढा आनंद होतो जो ब्रह्मांड जगाचा मालक आहे त्या मालकाचं जेव्हा आपण रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे कोवडे रात्रंदिवस भगवंताचं नाम चिंतन करा आणि त्याच्याने महाराज तुम्हाला एकदम सोपं वर्म अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितले ओ
उद्धार एकच होय म्हणून या करा नामाचे चिंतन तुटेल बंधन यमपाश सज्जन भानदास महाराजांचा नामापर प्रकरणातील आभार घेऊन त्यांचे पंत विचार मला तुमच्या पुढे मांडता आले नाहीत म्हणून झालेले चुकीचे बाबे वाटू झालेली वेगळी वाटली सेवा सद्गुरूंच्या चरणाला अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आता महाराज उद्याच्या सूचना देतील नंतर जय विठ्ठल. जय माता.